फक्त 3 साहित्यापासून आज आपण मँगो कुल्फी बनवणार आहोत। मार्केटपेक्षाही खूप टेस्टी अशी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचे आहे। ते दूध गरम करताना हे पसरट भांड्यामध्ये ठेवायचं, त्याच्यामुळे दूध लवकर आटलं जातं। या ठिकाणी आता आपण दुधामध्ये साखर ॲड करणार आहोत। आंब्याच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। साखर टाकल्यानंतर आपण ते मिक्स करून घ्यायचे आहे। गॅस मध्यम आचेवरती ठेवून दूध हे सतत ढवळत राहायचं आहे। दूध आटवत असताना साईडला साई तयार होते, तर ती साई आपल्याला खरडून घ्यायची आहे। त्याच्यामुळे दुधामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत आणि आपली कुल्फी ही छान दाणेदार बनते। घरी तुम्ही नक्की कुल्फी ट्राय करा, बनवायला खूप सोपी असते आणि मार्केटपेक्षाही खूप टेस्टी लागते। आता आपण या ठिकाणी केशर ॲड करणार आहोत। तेही आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मी आता मध्यम आचेवरती ठेवला आहे आणि दूध आटवायला ठेवलं आहे। आता आपण तोपर्यंत मँगो कट करून घेऊयात, मँगोचा पल्प काढून घेऊयात आणि तो मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। या ठिकाणी मी 2 आंबे घेतले आहेत। आंब्याच्या कलरवरती आपल्या कुल्फीचा कलर डिपेंड असतो। आपण मँगो पल्प काढून घेऊयात आणि तो मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। मिक्सरमधून बारीक करत असताना त्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं। अशा पद्धतीने मी मँगो पल्प मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता तो एकदम घट्ट आहे, त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं नाही। दूधही आता आटलेलं आहे। साईडला जी साई तयार झालेली आहे ती सतत काढून घ्यायची आणि छान अशी फेटून घ्यायची। त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1.5 चम्मच ड्रायफ्रूट्स पावडर। ती मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण मँगो पल्प ही मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी ते एका कपामध्ये काढून घेतलं आणि आता कुल्फीच्या साच्यामध्ये आपल्याला ते भरून घ्यायचं आहे। 8 तासांसाठी आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। 8 तास झाले आहेत। आपण बघूया आपली कुल्फी तयार झाली आहे का। तुम्ही बघू शकता आपली कुल्फी ही छान दाणेदार अशी बनलेली आहे, अगदी मार्केट सारखी आणि खायलाही खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुमची कुल्फी कशी बनली होती। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी कधीही व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटून जाईल आणि कोणताही व्हिडिओ मिस नाही होणार। थँक यू।